सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडे भागलिया मज थोडं स्पीड नाही घ्या तुमचा भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख तिची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेविनावडी वचन मोडी बोली तिची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी नमो ज्ञानेश्वरा नमो संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास झाले त्यांचा तिची माझी हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील बहुतेकांच्या पाठातला हा अभंग आहे। प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय संतांबद्दलची आपल्या अंतःकरणात असणारी अनन्यता या अभंगामध्ये व्यक्त करतात। विठ्ठल अभंगावरती यथामती यथावकाश यथासमज सात्विक तात्विक काही वास्तविक चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भाने थोडा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। समस्त ग्रामस्थ मंडळी पेनबोरी आपल्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने प्रातस्मरणीय हृदय निवासी सद्गुरु समर्थ गजानन बाबांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने चालू असणारा हा उत्सव आणि या उत्सवातील आजची ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे समर्पित केलेली आहे। यथामती यथावकाश यथा समज गजानन बाबाच्या समाधीवरती ही सेवा आपल्याला समर्पित करायची आहे। तत्पूर्वी गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ विशिष्ट वशिष्ठ याच्यात तर सर्व आले ना तुम्ही आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव संपन्न होत आहे। बरोबर हजारे सर आपल्या सर्वांची समर्पण भावना या उत्सवामध्ये उत्साहाच्या रूपाने प्रगट दिसत आहे। विठ्ठल विठ्ठल सप्ताहाचं सौंदर्य जे जे या ठिकाणी आहे त्यामधील आमचे सर्व गायनाचार्य महाराज मंडळी मग रामेश्वर बुवा असतील आदरणीय आमचे दिगंबर बुवा असतील गणेश महाराज असतील आमचे परममित्र रामेश्वर महाराज असतील आदरणीय उंडाळकर महाराज असतील आमचे विठो माऊली असतील अन्यही आपण सर्वजण गावातील भजने मंडळी सर्वांना वंदन करतो। माईक सिस्टीमवाल्यांना वंदन करतो आणि ज्यांच्या वादनाने या कार्यक्रमाला सौंदर्य लाभल्या जातं या कार्यक्रमाचं एक विशेष व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो असे आपल्या सर्व तरुण मंडळीचे उत्साह प्रेरित असणारे अरुण महाराज कदम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखवाज वादक अरुण महाराज कदम यांनाही नमस्कार करतो वंदन करतो। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा।
या संस्थांवरती मनसा वाचा काया सर्व अंगाने जे जे आपली सेवा समर्पित करतात त्या सर्वांच्या चरणावरती प्रथमतः नतमस्तक होतो. मस्तक माझा पाया मस्तक माझा पायावरी या सर्व सेवेकरी साधकांच्या असं म्हटलं तरी हरकत नाही. या ठिकाणी सर्व सेवा समर्पित करणारे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असं पत्रिकेवरती आहे. जे संस्थांवर जात असतील तिकडे मी रात्रीच रिसोडला गजानन बाबा संस्थांवरती मी सेवा समर्पित केली आणि त्या ठिकाणी मी जो अभंग गजानन बाबांच्या चिंतनाच्या दृष्टीने घेतला त्यामध्ये हा सेवा शब्द मी त्या ठिकाणी विशेष स्वरूपाने सोडवला होता आणि तो सेवा शब्द गजानन महाराज संस्थांनी समग्र महाराष्ट्राला नाही विश्वाला समर्पित केला. महाराज विठ्ठल गादीवरती उभा आहे त्याच्यात काही मला मागे पुढे संकोच पण वाटायचं काही कारण नाही. मी तो सेवा शब्द इथे पण सोडवणार होतो पण ज्या अंगाने मला इथे आणल्या गेलं तिथून माझं मस्त फिरलं. हा जे मला त्या घोड्यावर बसून आणलं आता आम्हाला घोड्यावरच बसायचं असं आम्ही बसलो नसतो का अगोदर पण तुम्ही बसवलं. हा मी लगेच माल जप करायला लागलो पण आमचा गणेश तिथे होता त्याने माझ्याकडे असं बघितलं. मग मी त्याला म्हटलं आतापर्यंत माल जप करत नव्हतो त्याचं काय कारण लोक आल्यावर का माल जप करायला लागला प्रदर्शन आहे काय. मग त्याला उत्तर मी दिलं लोक येण्या अगोदर मालजप करत नव्हतो पण लोक आल्यावर मालजप का सुरू केला त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण सांगतो सीमेवरती जे सैनिक असतात ना सीमेवरती जे सैनिक असतात ना तिकडे एरवी त्यांची बंदूक अशी गळ्यात लटकवलेली असते इथे किंवा खांद्यावरती असते पण जेव्हा पुढून शत्रूचं सैन्य आलं शत्रूचं सैन्य पुढे आलं की मग ते खांद्यावरची बंदूक काढतात आणि अशी पुढे घेतात. एवढ्यात पण तुम्हाला नाही कळालं तर मला अजून पोथी फोडून सांगावं लागेल. मग एरवी बंदूक खांद्यावरती असती पण शत्रू समोर आल्यानंतर बंदूक हातात घेतल्या जाते. तसं एरवी माळ जरी आपल्या जपाच्या गठुड्यात ठेवलेली असली तरी पण लोकमान्यता अनल समाना तुलसीदासजी म्हणतायत लोकमान्यता ही साधकाची शत्रुता आहे. तुमच्या आदराचा अनादर नाही करत बरं मी फक्त भाव प्रगट करतोय. लोकमान्यता अनल समाना तुलसीदासजी जे अर्थ ठिकाणी म्हणतात ना मग आता लोकमान्यता अनल समान आहे शत्रू समान आहे असं जर तुलसीदासजी म्हणत असतील म्हणून मी माळ हातात घेतली. नाही राव कळालं तुम्हाला. हा एवढे शत्रू आले म्हणलं असा त्याचा अर्थ नाहीये पण मी स्वतःला सावरून घेतलं म्हणलं यांची पण अनादर नको व्हायला म्हणून मी माझ्या अगोदर गुरुदेवांना गादीवर बसवलं त्या घोड्यावर बसवलं. जी माझी ही काठी आहे मी एरवी नाही इकडे कधी आणत कीर्तनात पण ही काठी अगोदर त्याच्यावरती ठेवली पूजा करून मग म्हटलं तुम्हाला बसवले घोड्यावरती आता तुमचं प्रतिनिधित्व म्हणून बसतो. एवढी गोष्ट खूपच जपावी लागते. कधी कधी प्रसिद्धी माणसाला ऊर्ध्वगामी केलेल्या माणसाला अधोगामी नेण्यासाठी मोठी कारणीभूत ठरते. म्हणून साधकाने सावध साधू कुणाला म्हणा वारुण महाराज 1-2-4 व्याख्या सांगतो मी आवडल्या तर तुम्ही मला वा म्हणा. हो साधू कुणाला म्हणावं सावधान रहे ओ साधू सावधान रहे ओ साधु साहस करे ओ साधु स्वयं का स्खलन न होने दे उसका नाम साधु सबको साध दे उसका नाम साधु सबसे संवाद करे उसका नाम साधु सबका समाधान करे उसका नाम साधु और सबको समान रूप से प्यार करे उसका नाम साधु. ही साधूची एक एक व्याख्या या ठिकाणी आपल्याला प्रकट करता येईल म्हणून एकच माझ्यासाठी याच्यातला घेतो. बाकीच्या याच्यात अजून खूप काळ जायचंय बसायला पण सावधान रहे उसका नाम साधू. विठ्ठल विठ्ठल. तरी मी सांगेल
आता इथून पुढे काय घोड्यावर बसलेला आहे बुवा. हा, म्हणून आपल्या त्या आदराला वंदन करतो. आणि मी त्याच्यातला भाव पण हा समजून घेतला की हा विश्वास मी माझ्या बाबाच्या दृष्टीने मला मिळत आहे, म्हणून मी तो विश्वास शब्द थोडासा सोडवण्यासाठी या अभंगाचा मी इथे विचार करणार आहे. विठ्ठल साधूच्या चरणावरती विश्वास आहे म्हणून श्रीनिवास महाराजावर घोड्यावर बसवलं, नाहीतर गाढवावर पण लोक बसू शकतात. असं काही सांगता येत नाहीये, पण तो साधू बद्दलचा विश्वास आहे हे आपण डोळ्यासमोर चांगलं ठेवलं पाहिजे. आपण चांगलं ठेवलं, साधकाने इथे सावधान राहिलं पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांच्या आदराला वंदन करतो. चालू असणारा हा भव्य दिव्य उत्सव, आणि या उत्सवामध्ये कीर्तनाचे यजमान घेणारे, पंक्ती घेणारे, हरिपाठामध्ये नृत्य करणारे, रांगोळ्या काढणारे, संस्थांवरती झाडझूड करणारे, स्वच्छता करणारे, आरतीला येणारे, भोजनाला येणारे, काही तिथेच येत असतील ना, त्यांना पण सन्मान देतो या सर्वांच्या चरणावरती. कारण तुमच्या सर्वांची उपस्थिती आहे म्हणून कार्यक्रमाला एवढं सौंदर्य आहे. परिसरातील सुद्धा आज भरपूर भाविक या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचं नाव घेत बसू तर पुन्हा माझे 10 मिनिटं त्याच्यात जातील. प्रामुख्याने आमचे श्री हरिभक्तीपरायण रामायणाचार्य इथे भागवत महाराज उपस्थित आहेत, लिंग्याची मंडळी आहेत, पेनबूर गोबनीची काही मंडळी आलेली आहे, किनखेड्याचे काही मंडळी मला आता दिसले, पुण्यात कुठे बसले मला नाही सांगता येणार. आपल्या सर्वांना सुद्धा वंदन करतो. अरे हे चोपदार राहिले का नाही का, तुमचं नाव राहिलं नाही का. मी इथं आल्यावर पहिल्यापासून विचार करतो ही जागा का दबली. मी आल्यापासून हे 8 दिवसापासून विना तेच घेतात का, हा म्हणूनच एवढा विस्तार. विठाला विठाला प्रसन्नता आहे, संपन्नता आहे, आणि या उत्सवामध्ये प्रपन्नता सुद्धा आहे. सर्व नम्र भावाने सेवा करतायत. बाप संतांवरती हाच विश्वास साधकाच्या अनन्य शरणागतीचे एक प्रतीक आहे. एक वाक्य आहे का, मी इथे शिवकथा पण आहे म्हणून पण मला एका अंगाने विश्वास शब्द सोडवायचा आहे. परमार्थामध्ये विश्वास हा परमार्थातलं सर्वस्व सुख प्राप्त करून देणारा अविभाज्य शब्द आहे, तत्व आहे. दादा रिपीट मधला विकू नको. परमार्थ असो. आता चला पुढे विस्तार करायचा जर झाला तर प्रपंच घ्या अथवा परमार्थ घ्या अथवा व्यवहार घ्या, या तीनही क्षेत्रामधला यश प्राप्त करून घ्यायचा असेल, पूर्ण स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल, कृतकृत्यता प्राप्त करून घ्यायची असेल, तर या तीनही क्षेत्रामध्ये विश्वासाची अत्यंत गरज आहे. विठ्ठल व्यवहार सुरळीत चालावा असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा विश्वासाची आवश्यकता आहे. प्रपंच सुरक्षित व्यवस्थित सुव्यवस्थित चालावा असं वाटत असेल तर त्या प्रपंचामध्ये सुद्धा विश्वासाचीच गरज आहे. आणि परमार्थातलं गिरनार पर्वतासारखं शिखर प्राप्त करायचं असेल परमार्थातलं, तरी तिथे सुद्धा विश्वासाचीच गरज आहे. विश्वास नसेल तर परमार्थ पूर्णत्वाला जाऊ शकत नाही, विश्वास नसेल तर प्रपंच सुद्धा चालू शकत नाही, आणि विश्वास नसेल तर व्यवहारही होऊ शकत नाही. तीनही क्षेत्रामध्ये विश्वासाची अत्यंत गरज आहे. आपण प्रपंचात आहोत ना, लक्षपूर्वक आहे का, प्रपंचात सुद्धा विश्वासाचीच गरज आहे. जर प्रपंचात विश्वास नसेल तर प्रपंच होऊ शकत नाही. पती पत्नीचं नातं हे विश्वासाचं नातं आहे. नाहीतर ती एका गावची असती, हा एका गावचा असतो, आणि बोहल्यावरती त्यांचं शुभमंगल होतं. मग तिच्या हाताने सकाळपासून संध्याकाळपर्यंत 2 वेळेला जेवण, 1 वेळेला नाश्ता, 2-3 वेळेला चहा निसंकोचपणे तो व्यक्ती करतो. का बरं? त्याला म्हटलं, ए बाबा काय चहा पिऊ नको का, याच्यात विष टाकले तुझ्या पत्नीने. महाराज असं होऊ शकत नाही.
का होऊ शकत नाही? माझा तिच्यावरती विश्वास आहे, विश्वास आहे, विश्वास आहे. प्रपंच सुद्धा विश्वासावरती चालू आहे. खरं सांगू, प्रपंची पती पत्नीचं नातं हे विश्वासाचंच आहे, हृदयस्थ नातं आहे ते. हा, माझ्या पूज्य मुरारी बापूंचं वाक्य सांगू, पती पत्नीचं नातं हो ये हार्ट का संबंध है, पण विश्वास असेल तर. पति पत्नीचं नातं हे हार्ट का संबंध है, लेकिन हार्ट में से विश्वास गया तो हार्ट का संबंध कोर्ट में जाता है. मग त्यालाच म्हणतात सोड चिठ्ठी तुमच्याकडे. होत नाही असं काही समजू नका. कित्येक घटना बघायला भेटतात. का बरं? विश्वास नाही म्हणून. एक व्यक्ती गेला रिसोर्टला. रिसोर्टला गेल्यानंतर सायंकाळचे 6 वाजले. ऐका ऐका, 6 वाजले. घरी येण्यासाठी वेळ झाला. मग पत्नीने त्याला फोन लावला. का हो, कुठे आहेत तुम्ही? इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा. कुठे आहेत तुम्ही? मी रिसोर्ट मध्ये आहे. रिसोर्ट मध्ये कुठे आहेत? सातारकर बाबाच्या मंदिरात आहे. सातारकर बाबाच्या मंदिरात आहेत? हो. खरं सांगा. खरंच बोलतो, सातारकर बाबाच्या मंदिरात आहे. एक काम करा बरं, मंदिरातली घंटीचा आवाज वाजवा बरं. आता हे नाही कळलं तर मला तुम्हाला वाजवावं लागेल. मग हा, मंदिरातल्या घंटीचा आवाज द्या. वाक्य आहे का? जर पत्नी जर मंदिरातल्या घंटीचा आवाज द्या म्हणते तर समजून घ्या प्रपंचामध्ये विश्वास कमजोर आहे. विठाल विठाल. प्रपंच विश्वासावरती चालू आहे. विश्वास नसेल तर प्रपंच चालणार नाहीये. म्हणून विश्वास. आता हा विश्वास शब्द आदरणीय स्वामीजी आले म्हणून याला आता थोडा बायपास करतो. बायपास म्हणजे याला जरा वेगळ्या अंगाने सोडवण्याचा प्रयत्न करतो. हा, आदरणीय स्वामीजींना वंदन करतो. इथे शिवकथा चालू आहे ना. हा हा, आता मी तो परमार्थ व्यवहार नंतर पुढे घेतो. पहिला आहे का हा विश्वास काय? विश्वास हे तत्व काय आहे? मी थोडं शिव महापुराणाच्या दृष्टीनेही आतमध्ये प्रवेश करतो. आणि हा विश्वास शब्द किती व्यापक आहे. विश्वास म्हणजे काय? जरा लक्षपूर्वक आहे का? माझे पूज्य मुरारी बापू म्हणत असतात, विश्वास ही परमात्मा है, विश्वास ही भजन है और विश्वास ही भगवान शंकर है. भगवान शंकर है. हाँ, प्रमाण दीजिए. अरे प्रमाण है तो वही तो बोलेंगे फिर. हो, नहीं तो प्रमाण नहीं तो बोलेंगे क्या? क्योंकि प्रमाण नहीं है तो उस वाक्य का स्वीकार समाज नहीं कर सकता. हो, इसलिए भगवान शंकर ही विश्वास है. द्या प्रमाण, घ्या प्रमाण. आता चला रामचरित मानस मध्ये, रामचरित मानस या ग्रंथामध्ये बालकांडामध्ये मंगलाचरण गोस्वामी तुलसीदासजींनी केलं. आणि त्या मंगलाचरणामध्ये आता हे आदरणीय स्वामीजींना माहिती आहे पण तुमच्यासाठी विस्तार करतोय. त्या मंगलाचरणामध्ये भगवान शंकरजीलाच विश्वास म्हटलेला आहे. प्रमाण आहे का आता? आणि पार्वतीला श्रद्धा म्हटले. हो, पार्वतीला या विश्वास या शब्दामध्येच भगवान भोलेनाथाची खूप मोठी व्यापकता, व्यापक स्वरूप त्यांचं. हो, त्यांचं ब्रह्मस्वरूप जर व्यापक दृष्टीने पाहायचं झालं तर विश्वासात पाहायला भेटेल आपल्याला. हो, ऐका प्रमाण. भवानी शंकर वंदे, भवानी शंकर वंदे, श्रद्धा विश्वास रूपिण, या विना न पश्यन्ति. मंगलाचरण म्हणून यमन राग लावतो. हे सर्व साम्य करावं लागतं. तुम्हाला काही गरज नाही कोणत्या रागात म्हणणं आहे ते काही घेणं नाही तुम्हाला.
मी आमच्या रामेश्वर गोला अगोदर आल्या म्हटलं हे गायन हे एवढं वादन हे फक्त आपल्याला आपलंच आवडतं. त्यांना म्हटले हे बाकीचे म्हणतात काय वेळ लावला राव यांनी, असं म्हणत नाही असं नाही, लोक म्हणतात पाठीमाघारी. ते पाठीमाघारी काय काय म्हणतात हे तुम्हाला माहित नाही, पण आता जाऊ द्या मी सांगितलं असतं. हो, कारण त्यांना त्यातलं नाही कळत ना, मग काय करणार आहे. तुका म्हणे तिथे पाहिजे जातीचे. दादा मला थोडा आवाज द्या. तुका आता यांचा आवाज कमी न करता माझा वाढव, म्हणजेच माझा वाढव असं त्याचा अर्थ आहे. कारण माझं काम जास्त आहे, आता मला आवाज दे जास्त. हो, सर्वांना सर्व गोष्टी आवडतील असं काही नाहीये, आणि आवडल्याच पाहिजे असा आग्रह करायचं पण काही कारण नाही. पण आता मी आहेत आमचे सर्व गायक गायनाचार्य मंडळी, म्हणून थोडासा आनंद आम्ही घेतला अगोदर बरं का. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्या विनान पश्यन्ति सिद्धा स्वान्तः स्थमीश्वरं वन्दे बोधमयो नित्यं गुरुं शङ्कररूपिणं. वन्दे बोधमयो नित्यं गुरुं शङ्कररूपिणं याभ्या विनान पश्यन्ति सिद्धा स्वान्तः स्थमीश्वरं. तिथे शब्द गोस्वामीजी तुलसीदासजी देत आहेत. वंदे बोधमयम नित्यम भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. भगवान शंकर ही विश्वास आहे. अख्खा परिवार सांगू काय काय तात्विक द्वारा, तात्विक चिंतनात अख्खा परिवार सांगू. ऐका इकडे बघा, तुम्ही शिवपार्वती कथा विवाह ऐकला असेल ना. हा, भगवान शंकर ही विश्वास आहे आणि पार्वती श्रद्धा आहे. ऐका, पार्वती रूपी श्रद्धेचं भगवान विश्वास रूपी शंकरासोबत जेव्हा विवाह होतो तेव्हा श्रद्धा रूपी माता पार्वती आणि विश्वास रूपी पिता शंकर या दाम्पत्याच्या पोटी दोन पुत्राचा जन्म होतो. एक म्हणजे विवेक आणि दुसरा म्हणजे पुरुषार्थ. विवेक म्हणजे गणेश भगवान आहे आणि पुरुषार्थ म्हणजे कार्तिक स्वामी आहे. पण हे घडलं कधी एवढं? विश्वास रूपी भगवान शंकराचं श्रद्धा रूपी पार्वती सोबत जेव्हा विवाह झाला तेव्हा. विठाल विठाल. आमच्या जीवनामध्ये पुरुषार्थ का दिसत नाहीये? त्याचं कारण आहे आमच्या जीवनामध्ये विश्वास मजबूत नाहीये. आमच्या जीवनामध्ये थोडासा आवाज मला दे. आमच्या जीवनामध्ये श्रद्धेचं विश्वासासोबत पाणीग्रहण सोहळा झालेलाच नाहीये. दोन्हीचं ऐक्य जेव्हा होईल, अरे पती पत्नीचं मनोमिलन जेव्हा होईल तेव्हाच संतती प्राप्ती आहे ना. तेव्हा विश्वास रूपी पिता आणि माता रूपी श्रद्धा यांचं जोपर्यंत संघटितपणा होत नाहीये, जोपर्यंत ऐक्य होत नाहीये, तोपर्यंत आपल्या जीवनात पुरुषार्थ प्रगट होणार नाहीये आणि विवेक पण जागृत होणार नाहीये. लोक म्हणतात हा त्यालाच कस काय मिळालं? त्याच्याकडे विश्वास आहे आणि विश्वास सर्व ठिकाणी लागतं. जर माझ्यामध्ये विश्वास नसेल तर मी कीर्तन नाही करू शकत, नाही करू शकत. मी किती तिकडे पानं पाठ करून घ्या, काळे करा पान. हा, किती पानं घोटू घोटू घेतले आणि इथं समाज बघितला चक्कर आले की गेला कार्यक्रम. कळत ना काय? आमचे नवीन कीर्तनकार आहे तिथे. हो, तुमच्यात विश्वास असला पाहिजे. हा, मी जी स्टडी केली ना ती यथायोग्य समाजाच्या हृदयस्थ करील. हा विश्वास असेल तोच कथा करू शकतो, तोच कीर्तन करू शकतो, तोच गाऊ शकतो. जर माझ्या गायनावर विश्वास नसेल तर स्वर स्खलित होऊ शकतो, स्वर बेस्वर होऊ शकतो. का बरं? त्यातल्या त्यात पुन्हा आपल्यापेक्षा ज्येष्ठ गायक आला तर गेलं कार्यक्रम. आपल्यापेक्षा जर दुसरा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आला तर गेलं, फेल गेलं. का फेल जातो? विश्वास कमजोर होते. विश्वास सर्व ठिकाणी. मी गिरनार पर्वतावरती चढेल हा विश्वास असेल तोच तिथे जाईल. मी एव्हरेस्ट शिखर पार करील विश्वास असेल तरच तो पार करेल. हो, मी 99% मार्क 12वीला पाडील सायन्सला हा विश्वास ज्याच्याकडे तोच यशस्वी होऊ शकतो.
मला होईल का, येईल का पेपर लिहिता? तुला काहीच येणार नाही. तू आपला फक्त नदीच्या तीराने आपला लिंगा टू पुन्हा पेनबोरी टू लिंगा एवढंच करतो. कारण तू मोबाईल मध्येच वेळ घातला, तुझ्यात विश्वासच कमजोर झाला तर तू कशी 99% पाडशील? ज्याचा आपल्या स्वतःच्या स्टडीवरती विश्वास आहे तो 99% नाही 100% मार्क सुद्धा पाडू शकतो. म्हणून बोलू का शिवकथेच्या न्यायाने, भगवान शंकर जर आपल्यामध्ये जर नसतील तर आपण कोणत्याच क्षेत्रामध्ये यश प्राप्त करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. शिवकथा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. भगवान शिव तत्व आपल्यामध्ये आहे म्हणूनच आपलं जीवन चाललंय. आपल्यामध्ये विश्वास रूपी भगवान शंकर आहेत म्हणूनच आपल्याला यश प्राप्त होत आहे. हो, विश्वास नसेल तर सुख. ऐका मी प्रमाण देऊ का एक? विश्वास तो करी, बोला, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता आता खरं सांगू, स्वामीजी आल्यामुळे मला अजून एक वेगळंच फुरण आले. मी नाही सोडत तुम्हाला 12 वाजेपर्यंत आता. हा, महापुरुष जेव्हा समोर येऊन बसतील ते त्यांचं मोठेपण आहे, पण महापुरुष जेव्हा समोर बसतील ना तेव्हा वाणीची पवित्रता करून घेण्यासाठी साधकाने मागे हटलं नाही पाहिजे. आगे बढो, आगे बढो, आगे बढो. हा, हो. म्हणून विश्वास ज्याच्यामध्ये भगवान शंकर ज्याच्यामध्ये विश्वास स्वरूपाने असतील तो कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त करू शकतो. यश प्राप्त. हे भोलेनाथ, म्हणून आपल्या जीवनात भोलेनाथ असले पाहिजे विश्वास रूपाने. तुम्ही नाही म्हटले तरी तुम्हाला त्यांचा स्वीकार करावाच लागेल. त्यांचा स्वीकार नाही केला तर तुम्हाला सुख यश प्राप्त होणार नाहीये. म्हणून माझे बापू तर म्हणत असतात विश्वास ही भजन आहे. माझे पूज्य मुरारी बापू म्हणत असतात विश्वास ही भजन है. बिनु विश्वास. आता पुन्हा ऐका, भक्ती सुद्धा विश्वासाशिवाय होऊ शकत नाही होऊ शकत. मी थोडं तात्विकच बोलतोय स्वामीजी समोर, मला कथा सांगायचं काही कारण नाही. तुम्ही ऐकली असेल कथा. हो, विश्वासाचं सामिप्य श्रद्धेने नाम सतीने सोडलं तर तिचं पतन झालं. तिला यज्ञात उडी टाकून मरावं लागलं. लक्षपूर्वक ऐका मी काय बोलतोय ते. ज्यांनी कथा ऐकली असेल त्यांना माझा भाव कळेल. मी फक्त तात्विक दृष्ट्या बोलतोय. ज्या श्रद्धेने, ज्या पार्वतीने, ज्या असतीने विश्वासाचं सानिध्य सोडलं आणि रामाची परीक्षा घ्यायला गेली. भक्ती सुद्धा, भक्ती जर विश्वास सोडून जर भटकायला लागली तर भक्तीचं सुद्धा पतन होतं. म्हणून भजन ही विश्वास आहे. ध्यान ठेवा जरा लक्षपूर्वक. भजन ही विश्वास आहे. विश्वास नसेल तर यश प्राप्त होणार नाहीये, सुख प्राप्त होणार नाही. म्हणून विश्वास रूपी पित्याच्या द्वाराच, श्रद्धारूपी मातेच्या द्वारा पुरुषार्थ रूपी कार्तिक स्वामी प्रगट होतो आणि विवेक रूपी गणेश प्रगट होतो. साध्य करा विश्वास. विठ्ठल माझ्या गोस्वामी तुळशीदासजीने विचारलं तुमच्यामध्ये हा भगवान शंकर कोणत्या अंगाने? म्हणले राम स्वरूपाच्या अंगाने. आहा, विश्वास साम विश्वास राम नाम को विश्वास राम नाम को मानत नहीं प्रतीति अनत को मानत नहीं. आता तुम्हाला नाही कळालं तरी माझे स्वामीजी मला दाद देत आहेत तिकडनं. विश्वास एक राम नाम को रूपक. आता अरुण महाराज बोलत आहेत
नाही, हे ज्याला अजून ताल कळाला असता ना, हा रूपक ताल, त्याने तर म्हणलं असतं वा वा महाराज, वा वा महाराज. तुम्ही नका म्हणू. आता तो सातमात तो रूपक धी ना धी धी ना ती ना ती अरे ना धी ना. हे कळण्यासाठी सुद्धा बरंच घासावं लागत बरं. विठ्ठल विश्वास एक राम नाम, विश्वास ही मेरा राम है और राम ही मेरा विश्वास है. हो, या अंगाने माझ्या समोर भगवान शंकर आहेत, म्हणून मी भगवान शंकराला वंदन करूनच रामकथेमध्ये प्रवेश करत आहे. विठ्ठल हे भगवान शंकर रूपी विश्वास प्रपंचात सुद्धा आवश्यक आहे, तरच प्रपंच चालेल. हा विश्वास रूपी भगवान शंकर व्यवहारात आहेत, म्हणूनच व्यवहार चालू आहे. एकाला म्हटलं हो काय दिले, 1 लाख रुपये दिले त्याला. अहो देऊ नका. का देऊ नका? आणि त्यांनी बुडवले म्हणजे. तो व्यक्ती म्हणला तसं करणार नाही, माझा विश्वासू माणूस आहे. कळालं का? हे सामान्य पद्धतीने पटावं म्हणून एवढं खाली येतो, मला काही करत नाही. पण देऊ नका, नाही देणार. का देणार? माझा विश्वासू माणूस आहे म्हणून मी दिलेले आहेत. म्हणून व्यवहार सुद्धा विश्वासावरच चालू आहे. हो, चला परमार्थ सुद्धा विश्वासावरच चालू आहे. हा, म्हणून भक्ती विश्वास एक, भक्ती सुद्धा विश्वासावरच आहे. जर विश्वास नसेल परमार्थामध्ये तर परमार्थ सुद्धा सफल होणार नाही. विठ्ठल महाराज काय प्रपंचात आमचा विश्वास आमच्या पत्नीवर आहे. बर, व्यवहारात आमचा विश्वास आमचे जे कोणी व्यवहारातले विश्वासू आहेत त्यांच्यावरती आहे. बर, पण आम्हाला परमार्थ करायचा आहे. आम्ही रात्रीचे 10 वाजले तरी मंडपात जो बसलोत ना, तो प्रपंचासाठी नाहीये, मग परमार्थ करण्यासाठी बसले. आणि तुम्ही सांगितलं की विश्वास नसेल तर परमार्थ सुद्धा यशस्वी होऊ शकत नाहीये. परमार्थात शिखर गाठायचा असेल, यश प्राप्त करायचं असेल, कृतकृत्यता प्राप्त करायची असेल, निरांकुश तृप्ती प्राप्त करायची असेल तर विश्वासाची आवश्यकता आहे. निश्चित निश्चित. मग महाराज परमार्थात विश्वास कुठे ठेवावा सांगा, असा तुकाराम महाराजाने प्रश्न केला साधकाने. तुकाराम महाराज म्हणले बाबा माझ्याकडे वेळ कमी आहे, जा वाटेल त्याच्यावर विश्वास ठेव, जा तुला वाटेल त्याच्यावर विश्वास ठेव. आता तिथेच मी असतं तर मी म्हटलं असतं माझ्यावर ठेव, कारण विश्वास ठेवण्यासारखा मीच एक महाराज आहे. पण ते तुकाराम महाराज होते. तुकाराम महाराज म्हणले जा बाबा तुला वाटेल त्याच्यावर विश्वास ठेव, कारण ते तेजुनिया जन भक्ती करा हे म्हणणारे ते होते महाराज. हो, जा तुला वाटेल त्याच्यावर विश्वास ठेव. त्याला वाटलं हे सरळ प्रश्नाचे उत्तर देणारे बाबा नाही वाटत. त्याने सांगितलं तुकाराम महाराज काय तुम्ही मला मी कुठे विश्वास ठेवावा हे जरी परमार्थात सांगत नसलात तरी एक माझा दुसरा प्रश्न आहे. काय तुम्ही परमार्थिक आहात ना? संदेह घ्यायचं काहीच कारण नाही, परमार्थिकच आहे, परंपरागत परमार्थिक आहे, रक्ताचा परमार्थ आहे आमच्यामध्ये. बरं, मग तुम्ही परमार्थिक आहात तर लवकर सांगा तुमचा परमार्थात विश्वास कुठे, एवढं सांगा. तुमचा परमार्थात विश्वास जर मला कळाला कुठे आहे तर मला कुठे ठेवायचं हे आपोआप कळून जाईल. सांगा तुमचा परमार्थात विश्वास कुठे आहे. तुकाराम महाराजांनी त्याचं उत्तर पहिल्या चरणामध्ये
हो, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझा विश्वास संतांच्या पायावरती आहे. ऐका थोडस हो, आमचा विश्वास संतांच्या पायावरती आहे. खरं सांगू, एका अंगाने सांकेतिक दृष्ट्या तुकाराम महाराज कोणत्या संतावर विश्वास ठेवावा हेही या चरणातून सांगतात. विठ्ठल कारण तिथं चरण शब्द आलाय, तिथे चरण शब्द आलेत. संताची पाय शब्द आलेत ना, पाय शब्दाचा अर्थ चरण आणि चरण शब्दाचा अर्थच होतो आचरण. हा, ज्याचं आचरण निष्कलंक आहे ना, बस त्यांच्या चरणावरती विश्वास ठेवा. विठ्ठल नाही म्हटले, त्यांचा पेपरला लई फोटो येतो. असं का? पेपरला फोटो येतो म्हणून विश्वास नको ठेवू, त्याच्या खाली तुझा फोटो येईल. मग नाही म्हणजे त्याचा लय मोठा आश्रम आहे म्हणून विश्वास ठेवू. बरेच डेऱ्यावाले गेऱ्यात गेले, हा, म्हणून आश्रम मोठा आहे. नाही कळालं तुम्हाला? हे विसरून गेले काय तुम्ही? हा, म्हणजे डेरा आहे म्हणून गेरा होतो असं समजू नका. डेऱ्यावरती विश्वास ठेवायचं, कारण आश्रमावरून संत नसतो होत. हा, अजून पुढे बोलू, गणवेशावरून पण संत होत नसतो, मग गुणवेशावरून संत ठरत असतो. विठ्ठल चरण शब्द आहे, चरण शब्द आहे आचरणाच्या अंगाने. हा, पाय म्हणजे चरण म्हणजे आचरण. ज्यांचं आचरण निष्कलंक आहे ना, बस अशा संतांच्या चरणावरती विश्वास. एक वाक्य बोलू का? तुम्हाला पटणार नाही, पण अशा संतांच्या मुखातून सुद्धा अध्यात्म ज्ञान ऐकलं पाहिजे. मला माहिती आहे थोडस तुम्हाला हे कठोर शब्द वाटेल माझा, म्हणून तुम्ही यांना एकदा म्हटलं होतं, कथा एखाद्या साधूच्या मुखातून ऐकत जा. विठ्ठल शक्यतो आपल्या दृष्टीसमोर साधू असेल ना, ऐका, त्या साधूचं जीवनच कथा असतं.
त्या साधूचं बसणं उठणं चालणं, तो करे येतुनी पूजा, तो करे तो जप माझा, तो निजे तो कपी ध्वजा, समाधी माझी विठ्ठल विठ्ठल. हल्ली भौतिकामध्ये चला ते कालाय तस्मै नमः असंही म्हणावं लागेल, मला काय तसं काही त्याच्यावरती जास्त आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. पण संतांवरती विश्वास ठेवा. संतांचं मुख नुसतं निहाळलं तरी महाराज पापाची निवृत्ती होते. कारण संत दर्श मिटही सब पातकही. तुळशीदासजी म्हणतात संतांचं दर्शन झालं तरी पातकांची निवृत्ती होईल. ज्ञानेश्वर महाराज तेच म्हणतात, दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष विठ्ठल विठ्ठल. त्या संतांचे चरण जे आहेत ते चरणच एकांगाने आचरणाचं प्रतीक आहे. आणि त्या आचरणावरती समाज विश्वास ठेवत असतो. ऐका, त्या आचरणावरती विश्वास ठेवत असतो. म्हणून संताची पायी हा माझा विश्वास. संत कुणाला म्हणावं? ज्याचं आचरण निष्कलंक आहे त्याला संत म्हणावं, असा सांकेतिक अर्थ इथे आहे. विठ्ठल विठ्ठल. संताची पायी हा माझा विश्वास. जरा कीर्तन ऐकणारा होता तो, पेनबोरीचाच होता काय की. तो म्हणला तुकाराम महाराज काय जरा मला पटलं नाहीये. का पटलं नाही? तुम्ही म्हणता संतांच्या पायावरती माझा विश्वास आहे. हा, तुम्ही संतच आहात आणि तुमचा विश्वास संतावर, हे काय हे आम्हाला पटत नाही. का पटत नाही? म्हणले त्या पार्टीच्या पुढाऱ्यावरती त्या पार्टीच्या कार्यकर्त्याचा विश्वास. अजून पुढून सांगू का पुढं? हे काय नवल आहे? हे नवल आहे नाहीये. मग तुम्ही संत, तुमचा विश्वासही संतावरती, यात काय विशेष आहे? तुकाराम महाराज म्हणजे चांगला चिकित्सक दिसतो. मग पेनबोरीचा सुभाषरावच्या सान्निध्यात राहणार आहे मी. ऐका चांगले माणसं ऐकणारे असले की मजा पण येते. हा हो, बराबर आहे बाबा तुझं. ए भाऊ तुझं बराबर आहे. अरे संतांचा विश्वास संतावर आहे, यात काही नवल नाही. समाजाचा विश्वास संतावर आहे, यात काही वैशिष्ट्य नाहीये. देवाचा विश्वास संतावर आहे, यातही काही आश्चर्य नाहीये. पण वाक्य ऐक, राक्षसांचा सुद्धा विश्वास संतांवर आहे. हा याला प्रमाण देतो तरच बोलतो ना. तसं कसं बोलेल मी? तसा प्रामाणिक आहे. हा, प्रमाणाशिवाय बोलणार नाही ना. मग राक्षसांचा विश्वास संतावर, याच्यासाठी प्रमाण कुठे? तुळशीदासजींच्या रामायणात पण चला बाबाजी, भावार्थ रामायणात चला किंवा नाथबाबांचे प्रमाण ऐका. राक्षसांचा सुद्धा, इकडे बघा चोपदारजी, इकडे बघा, राक्षसांचा सुद्धा विश्वास संतावर आहे. तुम्ही का गुळ खायले का तिकडे? मेलो मी कीर्तन करून इथं. हा, गुळ कीर्तन करासाठी हे झटका हाणायले तिकडे. अरे 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 अरे, म्हणून आमची तब्येत नाही हो. मला आता कळालं की हे स्वप्नारच काऊन मोठे मोठे व्हायला लागले. विठ्ठल विठ्ठल. विनोदाचा भाग बर का? नाही तर मग राग यायचा नाही, तसा विनोद करायला व्या. नाही विनोद नाही, खरं तुम्ही खायला लागले गुळ तिकडं. विनोद आहे काय आता? खरं आहे ते. काय का समाजाचा विश्वास संतावर, माऊली याच्यात काही विश्वास नाही, विशेष नाही. संतांचा विश्वास संतावर, यातही काही वैशिष्ट्य नाही. देवाचा विश्वास संतावर, यातही काही आश्चर्य नाही. राक्षसांचाही विश्वास संतावरती आहे. प्रमाण द्या, प्रमाण ऐका. अरुण महाराज मंडोदरीला स्वप्न पडलं. मी थोडा रामायणाचा बो आहे म्हणून थोडस जातो तिथे. मंडोदरीला स्वप्न पडलं. स्वप्न कुठं पडत असतो? गोदड्यात. स्वप्न कुठं पडतं? कोणत्या अवस्थेत स्वप्न पडतं? कोणत्या अवस्थेमध्ये? अवस्था किती काय माहित, पण आम्हाला फक्त एकच माहित अवस्था, यम बस एवढंच अवस्था. एक जागृत अवस्था, एक सुषुप्ती अवस्था आणि एक स्वप्न अवस्था. स्वप्न अवस्था म्हणजे मनुष्य पूर्ण झोपेतही नसतो. सामान्य शब्द घेतो हा, सर्वांना कळावे म्हणून. हो,
मनुष्य पूर्ण झोपेतही नसतो आणि पूर्ण जागाही नसतो, अशा त्या संधीला स्वप्न अवस्था असं म्हणतात. सोपं करतो सर्वांना कळावं ना. आणि अशा त्या अशा प्रसंगामध्ये स्वप्न पडतं माणसाला. कुठं पडतं ते? क्वाटवर नाही. मग आपल्या इथे कंठाच्या ठिकाणी एक पूर्त नावाची नाडी आहे. कोणती? पूर्त नावाची नाडी आहे. हे माझे बाबा सांगायचे. इथे पूर्त नावाची नाडी आहे. केसाच्या 1000 पट बारीक आहे ती. मी काय पाहिलं नाही, फक्त ते ऐकलंय आणि ते वाचले म्हणून सांगतो. भागवतात वरून यायचंय. त्या पूर्त नावाच्या नाडीमध्ये अरुण महाराज स्वप्न पडतं. किती मिनिटं? 3 किंवा 3.5 मिनिटं स्वप्न पडतं. याच्यापेक्षा जास्त नाही पडत. त्याच्यातच ते राजा होतं. हा, एखाद्या वेळेस त्याच्यात त्याला राणी पण भेटती. हे सर्व त्याच्यातच. म्हणून तर लिहिलं स्वप्नीचे चेईले. हा, स्वप्न पडतं महाराज, त्याच्यातच राजा होतं. मग त्याला राणी पण होती. माझे बाबा सांगायचे. आणि मग ती तो राजा राणीला म्हणतो, का ग काय आपल्याला बाळ झाल्यावर मग कुठं झोपायचं? ती म्हणते तुम्ही पलीकडे सारखा जरासं मधात झोपू आपल्या. बर. आणि दुसरं झाल्यावर पुन्हा अजून पलीकड सारखा, आणि तिसरं झाल्यावर पुन्हा अजून पलीकड सारखा. पलीकड सरकार गेलं, जे वरून खाली पाय मोडला, त्याचा पाय मोडला, त्याला ऍडमिट करावं लागलं. आणि मग उठल्यावर म्हणतो, अरे राणी पण नाही, पोरं पण नाही. राणी नाही, पोरं नाही, पण पाय मोडला हे खरं आहे. हे कळतं का तुम्हाला? पाय मोडला हे खरं आहे. विचारसागरामध्ये एक व्याख्या सांगितली, ऐकाय का? ती मला इकडे काही सांगायची गरज नाहीये. हो, स्वप्न खरं नाही हे खरंच आहे. हो, स्वप्नात वाघ लागला मागे, स्वप्नात वाघ मागे लागला आणि जागा झाला. घाबरलेला व्यक्ती तो स्वप्नामध्ये पळतोय पुढे, त्याच्या पाठीमागे वाघ लागला आणि त्याला 3.5 मिनिटांनी जाग आली. जाग आल्यानंतर उठून बसला आणि पाहत होतो पुढे वाघ नाही, काही नाही, काही नाही. वाघ नाही हे खरंय, क्वाटवर आहे हे खरंय, वाघ समोर दिसत नाही हे एवढंच निश्चित आहे. पण हे खोटं आहे, वाघ नाही. परंतु घामाला हे खरं आहे की नाही? घामाला हे खरं की नाही? आता हे वेगळ्या अंगाने विचारसागरात थोडासा विस्तार केलेला आहे. म्हणून तर तिथे लिहिलं स्वप्नीचे चेईले जाईले लावा. ते स्वप्न इथं पडत असतं 3.5 मिनिटात. हा, आणि त्या 3.5 मिनिटामध्ये माणसाला ते स्वप्नामध्ये काय काय दृश्य दिसतं. तसं त्या मंडोदरीला स्वप्न पडलं. गुरुजी, मंडोदरी बोले राम, मंडोदरी बोले मोठं स्वप्न एवढंच नाही ते. मंडोदरी बोले रावणाप्रती एक स्वप्न देखिले मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती शिळा सागर, सेतू बांधिला दोघे धनुर्धर, वीर वानर उतरून आले पैल सागर, एका परिस एकांग वीर परिवार बोलताती, नेनो त्यांचा बळिया आला लंके भोवती, लंके भोवती रुधिराचा पूर, रणी पडला कुंभकर्ण वीर तो तुमचा सखा सहोदर, निद्रा करी सेनमास, सत्य तुझी छेदिली दस शिरे, राम ही व्यापिले रणरंग धीरे, लंका जाळोनी ज्वाहार, वानरासी करावाया सळ, राक्षसा माझी नाही बळ, कपी मारी ती राक्षस दळ, संग्रामी प्रबळ भिडोनी. झालं स्वप्न. विजय भाऊ, स्वप्न संपलं. आणि मग ती म्हणू लागली, पतिदेव मी स्वप्न बघितलं. काय स्वप्न बघितलं? वानर बघितले. रावण हसला. वानर? अरे त्यांना तर ते आमचं खाद्य येऊ द्या त्यांना अन्न.
अहो वानराला निकृष्ट समजत होता तो, पण त्याची हत्या देवाने तिथं ठरवली होती. मग वानर अजून काय बघितलं, दोघे धनुर्धर, नुसते वानर नाही बघितले, दोघे धनुर्धर वीर वानर उतरून आले पहिलं सागर, एका परिस एकांग वीर परिवार बोलता ती नेनो त्यांचा बळीया, आला लंके भोवती, लंके भोवती रुधिराचा पूर, इंद्रजितासारखा माझा पुत्र तो मी मृत्यूच्या शय्येवर बघितला. बर अजून कुंभकर्णासारखा तुमचा बंधू रक्ताच्या थारोळात बघितला. निद्रा करी सेनमास, सेनमास म्हणजे 6 महिने असा त्याचा करता, नाही तर शेणामध्ये असं नका डोकं लावते. निद्रा करी सेनमास, 6 महिने तो झोपणारा कुंभकर्ण तो सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात बघितला. एवढंच नाही, सत्य तुझी छेदिली 10 शिरे, राम ही व्यापिले राम ही व्यापिले रणरंग धीरे, लंका जाळूनी जोहार, वानरासी करावया सळ, कपी मारी ती राक्षस दळ, संग्रामी प्रबळ भिरुनी, पतिदेव एवढं स्वप्न बघितलं. एवढं त्या वीर पुरुषांनी, धनुर्धारी वीर पुरुषांनी तुमचे 10च्या 10 शिर छेदन केले. रावण म्हणला कळालं, मग सांग मी काय करू तुझ्या स्वप्नाच्या संदर्भाने. ती म्हणली ऐकाल माझं, सांग लवकर. रावण बायकोचं ऐकत होता. नाही कळालं तर मी नदीत जीव द्यायला जातो इकडून. हा असंच मला हो. रावण ऐकत होता. तो म्हणला सांग मी काय करू. मग ती सांगू लागली ऐकाल माझं, हो ऐकाल माझं, ऐका. नाथबाबा म्हणतात मग काय म्हणू लागली मंडोदरी, निघाल्या श्रीरामा शरण, सकल कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेन प्राण, कुंभकर्ण म्हणून बाईच्या तालीत म्हटलं ऐका ऐका. अहो पतिदेव तुम्ही त्या रामचंद्र प्रभूजीला शरण जा, कल्याण होईल आपलं. ते रावणच होता. ते म्हणला खबरदार त्या वनवासाचं नाव घेशील तर माझ्या समोर निधडा नव्हे नगुरात, वानराचा आश्रय घेत त्याशी वंदी लंकानात, तरी जगात जगन्य मेलो तरी चालेल, पण त्या वनवासाला शरण जाणार नाही मी रावण आहे. मग ती लागली रडायला. आता ती किती मोठा मनुष्य असू द्या, बायकूर म्हणजे बरोबर नाही, बायकू रडायला लागली तर ते महाराज आईस्क्रीम होतच ती. मग तो रावण म्हणला रडू नको. हाताला धरलं, आत आणलं, तिला खुर्चीवर बसवलं. तुला कसं काय माहित, मी तिथंच होतो तेव्हा. त्या खुर्चीवर बसवलं. रावण म्हणू लागला खरं आहे तुझं मंडोदरी, खरं आहे तुझं. मी कशासाठी हा विस्तार करतोय, राक्षसाचाही विश्वास संतावर याच्यासाठी. हा खरे मंडोदरी तुझं, तू म्हणती ना रामाला शरण जा, हे खरंय तूच सांगते असं नाही, मला सर्वच सांगतात. ऐसाची सांगी कुंभकर्ण, ऐसाची सांगी बिभीषण, हे नाथबाबाच्या ओव्या आहेत बरं का. ऐसाची सांगी बिभीषण, निघा शरण तू ही मनसी, परी मी का ना ऐके सकल आर्थीचे कारण. ते कारण तुला सांगण्यासाठी इथं आणलंय, ऐक. हो रामाच्या समोर एपोरो इकडे आहे का रे, रामाच्या समोर ऐका. आता चला इकडे बघा. रामाच्या समोर सामर्थ्यासाठी मंडोदरी मी वाळल्या काडी सारखा सुद्धा नाही. मग का शरण जात नाही तुम्ही, बस तेच सांगण्यासाठी हात आणले. सांगा लवकर काय कारण आहे. हो मग मंडोदरीला रावण सांगू लागला, मंडोदरी खरं सांगू, मी एकदा अरण्यात गेलतो. अरण्यात गेल्यानंतर तिथे मला भेटले. कोण भेटलं मला तिथं, शेंडीवाला बुवा भेटला. नारायण कळालं तर बरं होईल. ते शेंडी हलवत भजन करत नाही का, श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण. नारायण
आता इथे महाराज हा दीपचंदित आले विठ्ठल विठ्ठल माझी भेट झाली भजन करत ते नारायण नारायण आणि मी त्या नारदाला प्रणाम केला श्री संताची नारदा काय रावणा कुठ चाललात चाललो पेनबोरीला पण ते मला एक प्रश्न विचारायचा नारदा काय रावणा विचार ते सर्व जग ज्या रामाचं भजन करतं जो अविगत विगत असा जो राम आहे त्या रामाचं सर्व जग भजन करतं त्या रामाची प्राप्ती मला होईल का नारदा अवश्य होईल रावणा काय करावं लागेल दोन कारण आहेत उपाय दोन आहेत सांगा लवकर मग मला जर रामाची प्राप्ती होणार असेल तर हो पावावया श्रीराम चरण मुख्य वैर का अनन्य भजन त्या रामाची प्राप्ती करायची असेल तर त्याचं वैरत्व कर नाही तर त्याचं भजन कर ते रावण म्हणला ते भजनाचं नाव नका घेऊ ते भजने काकडा करतात तर माझं डोकंच उडतं ते भजनाचं नाव नका भजनावाल्याचं माझं जमत कुणाचं जमत नाही रावण म्हणतो असं भजनावाल्याचं माझं जमत हा मग असं जर कोणी म्हणत असेल सत्याचं आपलं जमत नाही समजून घ्यावं तो कोण आहे ते विठ्ठल विठ्ठल त्या भजनेवाल्याचं माझं जमत नाही भजन नका सांगू मग तुला रामाची प्राप्ती करायची मग एक काम करतो मी वैरत्व करतो वैरत्व करण्यासाठी हात खंड आहे आपला मग तू वैरत्व कर पण नारदा मी वैरत्व कसं करू काय ते कारण तर लागेल ना नारद म्हटला मी सांगतो ना याचंच नाव नारद आहे हा दुसऱ्याच्या घरात आग लावून देतो माऊली त्यालाच नारद असे जाकी बाद रद नाही हो बायको नाम नारद आणि मग सांगितलं मी सांगतो तुला वैरत्व कसं करायचं सांगा नारदा मुख्य वैराचे कारण तुआ करावे गा दारा हरण दारा म्हणजे पत्नी तू त्याच्या पत्नीला चोरून आण वैरत्व होईल पण रावणा काय तुला तुझ्या एकट्याचं कल्याण करायचंय रामेश्वर महाराज एकट्याचं कल्याण करायचंय का सर्व कुळाचं कल्याण करायचंय ना रावण म्हटला मला सर्व कुळाचं कल्याण करायचंय मग ध्यानात ठेव ना रावणा हो रामबाणाचे अपघाती निमुनी देह पडे स्थिती तरी तुआन सोडावी सीता सती रामाच्या बाणाने मेला तरी चालेल सीतेला सोडू नको तर तुझ्या सर्व कुळाचं कल्याण होईल मंडोदरी मला नारदानी हे सांगितले रामाच्या बाणाने मेला तरी चालेल सीतेला सोडू नको तर तुझ्या सर्व कुळाचं कल्याण होईल म्हणून सांगतो मंडोदरी तू माझी अर्धांगिनी आहेस हो आणि मला सर्व कुळाचं कल्याण करायचं होतं म्हणूनच मी सीतेला चोरून आणलंय नाही तर माझ्या एकट्याचा उद्धार करायचा असताना तर अरुण महाराज मी तिथे गेलतो कुठे नाशिकला पंचवटी सन्मुख जाता मी प्रमाण देतो हे तुम्हाला मी काय शिडूपाच्या गप्प्याने आणत पंचवटी त्याला पण पाठ करावं लागतात ना पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता पण सकळ कुळ उद्धारणार्था सीता चोरून आणली म्हणून सांगतो मंडोदरी सकळ कुळाचं कल्याण व्हावं म्हणून मी मंडोदरी सीतेला आणलेले आणि नारदाने मला सांगितलंय काय रामाच्या बाणाने मेला तरी चालेल सीतेला सोडू नको म्हणून सांगतो तुला तू अर्धांगिनी माझी पण तुझ्यावर पण माझा विश्वास नाही कुंभकर्ण इंद्रजित यांच्यावर पण माझा विश्वास नाही अतिकाय अकंपन दुर्मुख दुर्वचन हे मोठे मोठे मंत्री त्यांच्यावरही माझा विश्वास नाही तू अर्धांगिनी आहेस पण तुझ्यावर हा माझ्यावर पण नाही विश्वास हा नाही
मग तुमचा विश्वास कुठे आहे? नारद वचनी विश्वास. म्हणून म्हणतो संताची विश्वास संतांवरती आहे. म्हणून समाजाचा विश्वास संतांवर नवल नाही, संतांचा विश्वास संतांवर आश्चर्य नाहीये, देवाचा विश्वास संतांवर वैशिष्ट्य नाहीये. राक्षसांचा पण विश्वास संतांवर आहे, कारण विश्वास ठेवण्यासारखं या जगात एकच ठिकाणे, त्याचं नाव आहे संत. हो, आणि त्या संतांच्या पायावरती माझा विश्वास आहे. संताची पायी हा माझा विश्वास. मग फक्त विश्वास म्हणजे नक्की काय तुमचं, कशी कृती काय तुमची? सर्व भावे दास झालो त्यांचा, मी सर्व भावाने त्यांचा दास झालो. सर्व भावे म्हणजे विजय भाऊ, कायेने दास, वाचेने दास, मनाने दास, याला म्हणतात सर्व भावे दास. नाही तर माऊली, जगाचं थोडं निरीक्षण करा. काही माणसं कायेने दास असतात, वाचेने नसतात. हा, कधी कधी पायाची सेवा करणारे पण बाजूला गेल्यावर काय काय बोलतात. हा, म्हणजे कायेने दास आहे ते. कशासाठी मग सेवा करते ते? सफरचंद भेटत असतील त्याला तिथं, काय कुणाला काय सांगता येत नाही. काही माणसं कायेने दास असतात, वाचेने नसतात. काही नुसते वाचेने असतात. महाराज तुमचं म्हणजे काय, तुम्ही लयच महान आहेत, तुम्ही लय महान आहेत. पण त्यांच्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर काय करतील काय सांगता येत नाही, कटकार असतात. हा, बेकार कार्यक्रम असतो. ही समाजाची मनस्थिती इथे लिहिलेली आहे तुकाराम महाराजांनी. नुसते अभंग इतिहास किंवा वेदांतच दृष्टीने नाही घ्यायचा, समाजाचे. म्हणून मी म्हणत असतो वास्तविक चिंतन पण पाहावं लागेल. ही माणसाची मानसिकता तुकाराम महाराजांनी अभंगात लिहून ठेवली इथे. काही वाचने असतात, कायेने नसतात. काही कायेने असतात, वाचने नसतात. काही कायेने वाचने असतात. अरुण महाराज मनाने अजिबात नसतात. अरे त्याचं कामच आहे ते सांगण्याचं. असं पण असतात ते काही काही. हा, ब्रह्मदेवाच्या मनातलं कळेल पण मानवाच्या मनातलं कळेल असं काही सांगतात नाही. एक वाक्य बोलू. मैपती महाराज म्हणतात, मुंग्यांना अस्तित्वातल्या मनातलं कळतं. लक्षपूर्वक काय का, मुंग्यांना अस्तित्वाच्या मनातलं कळतं. म्हणून 3 दिवस अगोदरच मुंग्या घरात किंवा वारुळात जाऊन बसतात. पाऊस येणार आहे त्यांना कळतं, प्रजन्य येणार आहे हे मुंग्यांना अगोदर 3 दिवस कळतं. किती दिवस? त्या अगोदरच घरात जाऊन बसतात, जिथे त्यांना सुरक्षा असेल तिथे त्या वारुळात जाऊन बसतात. अस्तित्वातल्या मनातलं कळालं आणि त्या जाऊन बसल्या. आणि 3ऱ्या दिवशी पाऊस पडायच्या अगोदरच एक दुर्जन गेला आणि त्या टिकावनी ते वारुळ खोदून काढलं. कळालं मला काय म्हणायचं ते? म्हणजे त्यांना अस्तित्वातल्या मनातलं कळालं, पण टिकाव घेऊन कोणी इथे आमचं हे वाळू फोडून काढेल हे त्यांना कळालं नाही. एवढं मानवाची अंतकरणाची स्थिती न कळण्यासारखी आहे. विठाल विठाल. महाराज म्हणतात काही कायेने असतात, वाचने नसतात. काही वाचने असतात, मनाने नसतात. कशा पद्धतीने एक मनुष्य ते नवरदेव हनुमंताच्या, एक जण सुट्ट कोट्ट बुट्ट जॉकेट सर्व घालून हनुमंताच्या मंदिरात गेला आणि हनुमंताला म्हणू लागला, अन्यथा शरणम नास्ति त्वामेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. कळालं तर बरं होईल. हनुमंता पहिल्यांदाच आलो. हनुमंतराव म्हणले बरोबर आहे, मला कळालं ना, तू पहिल्यांदाच आलो. पण हनुमंता मी तुझं दर्शन करतोय. दर्शन करत असताना माझं तोंड तुझ्याकडे, पण तुझं बाहेर आहे. तेवढा तू 5000चा जोडा काढून ठेवला, तिकडे लक्ष राहू दे तेवढं. म्हणजे कळालं, कायेने वाचेने हनुमंताजवळ, पण मनाने बुटाजवळ. विठाल विठाल. महाराज म्हणले आमचं तसं नाही, आम्ही संतांचे कायेने दास आहे. म्हणून तर
सन्मान दिलं. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवायला. ते मी त्या शब्दावरती वेगळं बोलतो. अगोदर एक मला भाव आठवला मी बोलतो. ज्याला सर्व लोक येत म्हणतात हे काम क्रोध विकार हे खूप मोठे शत्रू आहेत, गीता पण म्हणते, आणि हेच माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. बरोबर आहे. पण या शत्रूपासून वाचण्यासाठी जर स्वप्रयत्न केला तर किती यशस्वी होईल हे मला सांगता येत नाही. पण महाराज म्हणतात याच्यावरती जर यश प्राप्त करून घ्यायचं असेल ना तर एकच काम करा, संतांची सेवा करा, संतांच्या सानिध्यात राहा, संतांची कायेने वाचेने मनाने सेवा करा. हो, ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बोलू, हो, तनु मनु जीवे. हे बघा इथंच ओवी आहे, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. आणि मग ते दास्य केलं ना तर मग सकळ भोगिता होय त्याचे. काय होय त्याचे? विकाराचे टाप पडत नाही त्या साधकावरती आक्रमण करण्याची. हो, नाही तर स्वसामर्थ्याने या विकारांना तुम्ही शांत करण्याचा प्रयत्न करा. भले 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 तिथे फेल गेले महाराज. पण याच्यात यश प्राप्त करायचं असेल तर साधूची सेवा करा, साधूवर विश्वास ठेवा. थोडंसं मी अतिशोक्ती बोलू तर तुम्हाला माझ्यावर विश्वास बसणार नाही. बिचारे स्वामीजी पण इथे आहेत. हा, नको बोलायला. चला एक वाक्य बोलू. आता मी 41 वर्षाचा आहे. आतापर्यंत सुरक्षितता फक्त गुरुसेवेमुळेच प्राप्त झाली. कबूलच करावं लागेल महाराज. हो, तुमचा गुरु तुमच्यासाठी कवच, अभेद्य कवच बनून तुमच्यासाठी सुरक्षा करतो. विश्वास ठेवा गुरुवर, सेवा करा गुरुची, आणि माझं जेही होईल ते माझे गुरु पाहतील असा विश्वास साधूवर असेल, संतावर असेल. त्या साधकाला प्रयत्न करायची गरज नाही. त्याची नाव पैल तीराला त्याचा गुरु, त्याचा संत घेऊन जातो. एक वाक्य आहे का पोरो? कीर्तन भजन मनोरंजन नाहीये. आपल्या जीवनाला पुष्ट करण्याचं साधन म्हणजे हे विचार आहे. हा, थोडं म्हणजे मनोरंजन होऊ नये असं त्याचा माझा अर्थ नाही. वेगळा अर्थ करू नका काही. पण कीर्तन भजन प्रवचन आपल्या जीवनाला परिपूर्ण करण्याचं साधन आहे. हा खर्च व्यर्थ जाता कामा नये. अशा महापुरुषांचा एक शब्द जीवन बदलून टाकतं माणसाचं. एक शब्द प्रपंच आहे. तो शब्द अंतस्थ करून जीवन जगणं, त्या महापुरुषावर विश्वास ठेवणं. विश्वास करून पहा, यात्रा सफल होऊन जाईल. झाला सफल व्यापार, निश्चित होईल. विश्वास ठेवा. विसरल विठ्ठल. आता याच्यावरती मी बोलू नाही शकत. मैं ये बातें समझ सकता हूं, मुझे समझाना नहीं आता. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कीर्तन हे आपल्याला थोडस आनंद घ्यायचाच असतो, परंतु एखादं सूत्र आपल्या जीवनाच्या उपयुक्त जे सदैल ना ते डायरीत लिहून त्याच्यानुसार 1 वर्ष जर आपण जीवन जगलो तर निश्चित पुढच्या वर्षीच्या सप्ताहापर्यंत आपल्याला जे इच्छित फल आहे ते निश्चित प्राप्त होईल. या सप्त्यात ठरवा, बघा पुढच्या वर्षी तुम्हाला मिळेल का नाही ते. पण करून पाहावं लागेल. करावी तातडी. नाही वाटलं, चुकलं माझे. हो, तातडी त्याच्यासाठी करावी लागेल. म्हणून सकळ भोगिता होयताचे. म्हणून मी कशासाठी विस्तार केला? या सर्व विकारांची निवृत्ती साधूची सेवा करू शकते. म्हणून साधू सेवा, संतावरती विश्वास अत्यंत साधकासाठी महत्वाचा आहे. म्हणून सर्व भावेदास झालो त्यांचा. सर्व भावे दास्यत्व करण्याचं आणि त्यांच्या पायावर विश्वास ठेवण्याचं कारण काय? त्याची
विश्वास ठेवण्याचं सर्व भावाने दास्यत्व करण्याचं कारण काय ते माझं हित करणारे आहेत म्हणून त्याची माझे हित पण तिथं शब्द आलाय सकळ आता सकळ हित म्हणजे नेमके काय सकळ हित जरा विस्तारित करायचं झालं तर व्यावहारिक हित पण संतच आपलं करतात पण आपण त्याची लक्ष देत नाही व्यावहारिक हितही संतच आपलं करून देतात आणि पारमार्थिक हित सुद्धा संतच आपलं करून देतात विठ्ठल विठ्ठल माऊली मला माझ्याकडे थोडंसं संदेहात्मक बघतील पण मला काय म्हणायचंय खरं सांगू हित हित म्हणजे काय 4 शब्दात ठेवू हित म्हणजे काय हो प्रत्येकाला वाटतं मी श्रीमंत व्हावं हित लौकिक हिताच्या दृष्टीने बोलते असं कोण आहे इथे ऐसा कोणी ठावे न ठावे प्रत्येकाला वाटतं मी श्रीमंत व्हावं बर प्रत्येकाला वाटतं मी पुण्यवान व्हावं हिताच्या दृष्टीने बोलते प्रत्येकाला वाटतं मी पुण्यवान व्हावं प्रत्येकाला वाटतं माझे कुणाशी भांडण तंटे नसावेत आणि प्रत्येकाला वाटतं मी निर्भय असावं या 4 गोष्टीमध्ये हित आहे पहा व्यावहारिक हित पण आहे आणि पारमार्थिक आहे 2 सूत्रामध्ये पारमार्थिक हित सांगितलं आणि 2 सूत्रामध्ये व्यावहारिक हित सांगितलं पहा आणि संतांनी हे 4ही प्रकार आपल्या वाङ्मयातून आपल्याला सांगितले तुला श्रीमंत व्हायचं ना हो हित पाहिजे ना लोक म्हणतात ना त्यांनी खूप मोठं स्वतःचं हित करून घेतलं त्यांनी खूप कमवलं लौकिक दृष्ट्या म्हणतात ना पारमार्थात त्याला काही किंमत नसेल परंतु व्यवहारात तर आहे ना त्याला व्यावहारिक हित ज्याला म्हणतो आपण हो मग त्याला ज्याला पैसा कमवायचा ना मग हित होतं त्याचं हो मग संतांनी ते सुद्धा सांगितलं बाबा आळशी राहू नको हो मग तुला श्रीमंत व्हायचं असेल तर तुझ्या दारिद्र्याचा नाश कर तू उद्योग कर काहीतरी उद्योग नास्ति दारिद्र्यम जपतो नास्ति पातकम मौनिनः कलहो नास्ति भयम चास्ति जागन्न भयम चास्ति जागृता हो तुला जर श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश कर उद्योग कर काहीतरी पुरुषार्थ कर बापाच्या जीवावर उड्या मारू नको एक वाक्य बोलतो तरुण मंडळी आहे तुकाराम महाराजांनी हेही आपल्याला पटवून दिलंय पण आपण त्या दृष्टीने अभंगाकडे पाहत नाही पाहावं लागेल तिथं कारण संतांनी कर्मजागृती दिली आपल्याला कर्मजागृती दिली तुकाराम महाराज म्हणतात आळशी राहू नका पुरुषार्थ करा एक वाक्य बघू बापाचं कधीच पुरत नसतं आणि स्वतः कमवल्याला कधीच संपत नसतं तरुण मंडळींनी उद्योग करावा आळशी राहा दैव दैव आलसी पुकारा नाथ दैव कर कवन भरोसा दैवावरती अवलंबून राहू नये बापाचंच पुराला असं समजू नये स्वतः प्रयत्न करावेत माणसाने आणि कमवावं तर टाय पण शोभून दिसते तर 1 लाखाचा मोबाईल पण शोभून दिसतो हो तर शुट्ट कोट बोट चांगले दिसतात नाही तर सर्व शृंगार चांगला आहे काय करताय काहीच नाही करीत काय उभं आहे काय शोभून आहे त्याला काही महत्व राहत नाही लोक म्हणतात नुसतंच फिरते ते एक शब्द आहे लोक ते दूरचे म्हणत असतील काय म्हटलं काय माहित त्याच्यासाठी जवळ बसावं लागतं जरा जवळच्याला चांगला माल मिळतो गुळासारखा काय का लोक तसं नाव ठेवतात एक वाक्य बोलू तुमचं वैभव तुमच्या हातातला 1 लाख रुपयाचा मोबाईल सुद्धा तेव्हा शोभून दिसेल जेव्हा तुमचं कर्तृत्व तसं असेल तर अरे कर्तृत्व असेल तर त्यांनी 1 कोटीची गाडी घेतली तरी ती शोभून दिसती लोक म्हणतात कर्तृत्ववान आहे त्याला असलीच पाहिजे तशी गाडी त्याला हा त्याच्याकडे मोबाईल तसा त्याच्याकडे कपडे सुद्धा तसे अरे परफ्यूम लावून जगावं माणसाने का जगू नये मरायला आलोत का आपण चांगलं जगा आणि चांगलं जगा कर्म करा हो कह कबीर कुछ उद्यम कीजे मग तुला पारमार्थिक हित साध्य करून घ्यायचं ना तर तू उद्योग कर जोडून या धन उद्योग कर जोडून या धन उत्तम व्यवहारे पैसा कमवतो हो तुझं हित होईल व्यवहारिक हित होईल श्रीमंत व्हायचंय उद्योग करा श्रीमंत व्हा हित झालं बर तुला कुणाशी भांडण तंटे नको वाचतात ना तर मग वाजवीपेक्षा जास्त बडबड बंद कर नको बडू कुठेही तोंड घालू नको काही लोकांना नको तिथं आपले विचार मांडायचे हा नाही मला असं वाटते पण तुला विचारत नाही ना तुला विचारत नाही भाऊ ते 5 जणांची टीम बसलेली ते ठरवतील ना काय करायचंय नाही मला असं वाटते तुझी बायको तुझी ऐकत नाही तर इथं कोण ऐकेल
तुला असं वाटून काय उपयोग आहे? वाजवीपेक्षा बडबड बंद करा, आपले कुणाशी भांडणं होणार. म्हणून ते पेपरला वगैरे येते, लोकल सोशल मीडियावर येते, माझ्याकडनं अनावधानाने तसं वाक्य गेलं, नाही कळलं. म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. कशामुळे वेळ आली? जास्त बडबड केल्यामुळे आली. झालं, पेटलं, मग इकडं पेटलं तिकडं पेटलं. मग तुला भांडण तंटे टाळायचं असेल ना, तर तू वाजवीपेक्षा बडबड बंद कर. उद्योग नास्ति दारिद्र्यम. पुण्यवान व्हायचं ना, जप कर, पापाचा नाश कर, पुण्यवान होशील तू. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना किंवा नामसंकीर्तन, साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, पुण्यवान होशील. उद्योग नास्ति दारिद्र्यम, जपतो नास्ति पातकम. मौनीनं कल हो नास्ति, मौन कर, कल होणार नाही. आणि तुला निर्भयता प्राप्त करून घ्यायची असेल ना, तर तू जाग राहा. म्हणून आपल्याकडे प्रमाण आले, उठा जागे वारे उद्या. आता आहे का? रामेश्वर बुवांनी मला मदत केली. ते म्हणजे श्रीनिवास उद्या नाही आता आहे. पण तू किती मदत केला तर पाकिट मीच नेणार आहे. उठा जागे वारे आता. पुढं काय? स्मरण करा पंढरीनाथा, भावेचरणी ठेवा माता, चुकी व्यथा जन्माच्या, धनधारा पुत्र जनबंधू सरे. हे सर्व काही आपण हे जाणून शरणरी गा देवाशी. या चारही गोष्टीमध्ये खरं हित आहे. आता हे हित ऐका, हे हित आपलं संतच पाहतात. मी प्रमाणे एवढे दिले तुम्हाला. खरं हित कशाला म्हणतात? मग पारमार्थिक हित त्याला होतं, त्याला खरं हित म्हणतात. आणि ते हित कोण करून देतात? तर संतच करून देतात महाराज. ऐका, अहितापासून काढती हित देऊनी वाढवती, नाही श्रुती परवती माऊली जगा. हित एक श्रुतीला कळालं आणि दुसरं लक्ष बघा, आणि दुसरं हित कळालं असेल कुणाला तर ते संताला कळालं. शोधून आले संत हिता हित जगाचे. मग जगाला नाही हित कळालं का? नाही कळालं. का कळालं नाही? हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिका चारते. मग हित कुणाला कळालं? ते फक्त संतांना कळालं. आणि कशाला हित म्हणतात? भगवंताची कृपा जीवावर होणं याचं नाव आहे हित. आणि हे हित फक्त संतच करून देतात. हो, कारण संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. आणि मग त्या भगवंताची कृपा संत जीवावर करून देतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, तेची माझे हित करीती सकळ. सकळ म्हणजे व्यवहारिक, ते पण सांगितलं मी तुम्हाला. हो, करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. जीवावर देवाची कृपा होणं याला हित म्हणतात. आणि ते संत करून देतात. म्हणून त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. मग ते एवढ्यासाठी त्यांच्या पायावर विश्वास ठेवायचा आणि सर्व भावाने दास्यत्व करायचं. तुकाराम महाराज म्हणजे एवढ्यासाठीच नाही. मग साधक साधना करत असताना जर भागला दमला तर संत त्याला कडेवर घेतात. संत काय करतात? अजून काय करतात? संत भागल्यानंतर साधकाला कडेवर घेतात. सुभाषराव, भागणं कशाला म्हणायचं आणि दमणं कशाला म्हणायचं? बघा, एक अभंग काकड्यामध्ये तुम्ही म्हणत असतात, भाग गेला काकड्या. नाही, ते चांगलं म्हणतात, ते आपलं विनोद करायला. भाग गेला. आमच्या आळंदीमध्ये काकड्याचे जर महाराज लोक चुकले तरी खालून येतात. असं नाही, असं आहे.
मग ती त्याला बऱ्याच महाराजाला कळतं इथं बरेच चाणक्य माणसं आहेत बरं का. हो खरं सांगू असे माणसं जातील तेव्हा महत्त्व कळेल. मी काय त्याची स्तुती नाही करत, मला काय मागायचं आहे, तुम्ही नाही काय दिलं तरी माझं होणार आहे सर्व. पण हे अभ्यासू माणसं आहेत, असे साधना करतात. हो एक आपल्याकडे अभंग आहे काय, भाग गेला शीन गेला. आता शिणं भागणं कशाला म्हणतात मी फक्त ओव्या सांगता उगा वेळ वाढेल. 18व्या अध्यायात चला, 18व्या अध्यायात चला. इकडे बघा भागणं शिणं कशाने होतं. हो साधक परमार्थ करत असताना, मी ओव्यानंतर सांगतो, साधक परमार्थ करत असताना त्याला ही इंद्रिय खूप त्रास देतात. हे विषयाच्या दृष्टीने धावतात आणि ते साधकाला खरं तर त्याच्यावरती ताबा मिळवत असताना खूप मोठे क्लेश होतात, खूप कष्ट होतात. किती कष्ट होतात अरुण गुरुजी ऐका. आणि त्या इंद्रियावरती ताबा मिळवत असताना हे बोलता वाटे सोपे. आता तुम्हाला काय कळलं ते, हा बोलता वाटे सोपे पण करणी करता तीर कापे. तुम्ही असं समजू नका साधू पुरुषाला लोक तूप पण खाऊ घालतात पण त्या तुपातून दिसल इतकं बारीक लक्ष ठेवतात साधूवर. कळालं तर बरं होईल. हा दुर्बीनच असते यांच्यात. हा इकडं कसं काय आराव, इतकं बारीक लक्ष ठेवतात. म्हणून त्या साधकाला खूप सावधान राहावं लागतं आणि त्याला त्याच्या इंद्रियावरती ताबा मिळवत असताना इतके त्याला कष्ट होतात महाराज. व तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू. लोक लाज लोक भय याला भिवून त्याला इतका तो दमून जातो. आणि हे इंद्रियाचा स्वभाव आहे की विषयाकडे धावून त्याच्यावरती ताबा मिळवत असताना त्याला किती कष्ट होतात सांगू. ज्ञानेश्वर महाराज ओव्या देत आहेत. सारसाही विघडता, बोला माऊली, ओवाउनी वत्स काढिता का भनंग दौडिता भानियावरुनी माये पुढोनी बालक काळे नेता एकुलता एक होय का उदक तुटता मिना. एवढे दृष्टांत दिले ज्ञानेश्वर महाराजांनी. ते वासरू, आता एक दोन सांगतो, ते वासरू दूध प्यायला सोडलं गायला. गाय आल्यानंतर त्यांनी एका सोडल्यानंतर एका उडीत ते तिथे गेलं आणि आणि आईच्या कासेला जाऊन झोंबलं ते आणि दूध प्राशन करू लागलं. आणि ते दूध प्राशन करत असताना ती आई म्हणते अरे सावकाश सावकाश म्हणून त्याला ती चाटत असते. आणि त्याच्या प्रेमा खातीर ती पाना सोडून देते, सर्वस्व पाना सोडते लेकरासारखी. हो तान्हियाची लागता झटे, काय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग अधिकची पाना फुटे. मग ती सर्व महाराज पाना सोडते. मग हे वासरू असं प्यायला लागतं ना, तितक्यात हा मालक पाहतो, हा राव सोडला राव. आणि पाना सोडला म्हणलं की मग त्या वासराला ते असं ओढतं तसं ते आईच्या काशेकडे धाव घेत. हा ते ओढतं. ते म्हणते अरे मालका पिऊ दे रे, पिऊ दे, माझ्या आईने माझ्यासाठी. पण ते ओढतो आणि त्याला खुट्याला नेऊन बांधतो. खरं सांगा ते वासरू काय म्हणत असेल, मालका तुझं कल्याण हो रे, म्हणत असेल का असं ते म्हणत असेल माझ्या आईने माझ्यासाठी पाना सोडला आणि तुम्हाला आवरून घेत मला बांधून टाकतो. त्याला किती दुःख होत असेल, ओ किती दुःख होत असेल त्याला त्यावेळेला. आपण त्याच्या भूमिकेत गेल्याशिवाय कळणार नाहीये किती त्याला दुःख होत असेल. पण तुकाराम महाराज म्हणतात ते सुद्धा दुःख कमी आहे. त्याच्यापेक्षा जास्त दुःख साधकाला इंद्रियावरती ताबा मिळवत असताना कष्ट होत असतात. त्या वासराला थोडस कवळं गवत टाकलं अरुण महाराज, ते तिथे मग्न होतं, झालं संपलं काम, त्याचं दुःख संपलं. पण त्याच्यापेक्षा अधिक दुःख त्या साधकाला गुरुजी रामेश्वर गुरुजी होतात. एक दृष्टांत. दुसरा दृष्टांत, माये पुढोनी बालक, एकुलता एक मुलगा वारला, आईला किती दुःख होत असेल, किती दुःख होत असेल. ती म्हणते नाही जेवणार मी, माझं बाळ गेलं. पण शेवटी शेजारनी म्हणतात अगं बाई जेवावंच लागेल, अमकच करावं लागेल. मग असं समजून सांगून पुन्हा तिला जेवू घालतात. जेवती का नाही आई, जेवती का नाही शेवटी. म्हणून तेही दुःख कमी वाटलं. म्हणून शेवटचा दृष्टांत दिला ज्ञानेश्वर महाराजांनी. हो माये पुढोनी बालक काळे नेता होय का उदक तुटता मिना. पाण्यातून मासा काढला की तो मासा जसा तळमळ करतो, कारण जीवी जिती जीवना संगे मच्छा मरण त्या वियोगे. पाण्यातून जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. या पाण्यातून मासा काढला की जसा मासा तळमळ करतो तसं त्या साधकाला तो ज्ञानोबराय म्हणतात इंद्रियावरती ताबा मिळवत असताना त्याला कष्ट होतात, त्याला क्लेश होतात, त्याला दुःख होतात. आणि मग शेवटी तो हातबल होतो. कधी कधी म्हणतो जाऊ द्या मातीत गेला तो परमार्थ, हा मला नाही करायचा परमार्थ.
पण अशा काळाला तो परमार्थ सोडून द्यायला लागतो ना, तेव्हा संत त्याला खांद्यावर हात ठेवून धीर देतात. ए बाबा तसं नको करू, याच्यावरती ताबा मिळव, व्यापक असणारं सुख तुला प्राप्त होईल. म्हणून पुढे शब्द आहे आपल्याकडे. काय शब्द आहे? भागलिया मज वाहतील कडी त्यांची आणि जोडे सर्व सुख. सर्व सुख म्हणजे काय? असत्तस्य शतशैव सर्वस्य सर्व प्रभु व्याप्तयेत सर्वस्य सर्वदा ज्ञानात सर्वम येन प्रचक्षते. सर्वच काळी सर्वच ठिकाणी सर्वच प्रकारचं सुख ज्याला उपभोगायला मिळतं, स्वसुख भोगायला, स्वांत सुख उपभोगायला मिळतं, ते सुख संतामुळे त्याला प्राप्त होतं. म्हणून संत म्हणतात सोडू नको परमार्थ, चल बाबा पुढे, तू चाल पुढे रे गडा. काय पुढे असं आहे काहीतरी? काय सांगा ना, मला थोडी मदत करा ना. तू चाल पुढे रे गडा, तुला भीती कशाची? आम्ही आहोत तुला. याला म्हणतात कडेवर घेणं, धीर देणं, याला म्हणतात कडेवर घेणं. भागलिया मज वाहतील कडे. तुम्हाला हे अजून नाही कळालं? अजून नाही कळालं? हा, संतांच्या सानिध्यात असं तरच या विषयावरती ताबा मिळू शकतो. हा, नाही तर तिकडे संत सांगतात बाबांनो संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ, हे पार तोंडातून रक्त येईपर्यंत शिकवतात का नाही 4 वर्षे? आणि ते 4 वर्षे शिकल्यालं, हा भागवत महाराज वाईट नका वाटू बघा, फक्त पटून द्यायचं म्हणून. ते 4 वर्षे शिकल्याला पुन्हा इकडे आलं ना, त्या गुरुजींनी शिकवल्याला विसरत ते. इकडे त्याची आजी म्हणते नाऱ्या काय झालं का तुझं आळंदीचं शिक्षण? झालं ना आई? झालं ना आजी? अरे मग तुकारामाला जिजाई होती, नामदेवाला राजाई होती, घेणं उरकून. लगेच म्हणतो तयार आहे आई. झालं तयार ते. आणि कार्तिकीला लगेच म्हटला काय आम्ही दोघे वारीला जितो. ऐका करू नये असं नाही बरं का, मी फक्त मला पटवून द्यायचंय किती कठीण असतंय. खरं सांगू, एक वाक्य बोलतो इथं, कित्येक संस्थान असे खाली आहेत जिथे ब्रह्मचारी महाराज ठेवायला महाराज मिळणार. स्वामीजी बरोबर आहे? हा, महाराज मिळेना. माझ्याकडे 2 संस्थान आहेत आता सध्या. आजी कोणी असेल तर चला, मी लगेच बसवतो, त्याचा राज्याभिषेक करतो. पण कुणाला विचाराय नाही, मेरे को करनाचे म्हणते, करनाचे. कळालं ना मला? करनाचे, कर कर कर. मग नंतर म्हणते महाराज तुमचंच बरं आहे. मग अगोदर आम्ही जक मारायला म्हटलं होतं ना. अरे माझ्या मुखातून शब्द गेला का? हे बाबाच्या अगोदर म्हटलं होतं ना आम्ही. मग नंतर ऐका, मग सर्व सुख कशात आहे? हे सर्व सुख आहे, हे सर्व सुख आहे, हे परमार्थातलं सर्वस्व सुख संतांच्या वचनाप्रमाणे वागला, राहिला, त्यांनी सांगितलं धीर दिला, तर त्याला ते सर्व सुख प्राप्त होतं. म्हणून असंच सर्वस्व सर्वदा ज्ञानात सर्व मेन प्रचक्षते. म्हणून भागलिया मज वाहतील कडे त्यांची याने जोडे सर्व सुख. मग ते सर्व सुख त्यांची याने जोडे म्हणून भागल्यानंतर कडेवर घेतात म्हणून, हो ते आमचं हित करतात म्हणून आमचं ठरलंय काय? तुका म्हणे शेष म्हणून भागल्यानंतर ते कडेवर घेतात म्हणून ते आमचं हित करतात म्हणून आमचं ठरलंय. तुका म्हणे शेष सेविना आवडी वचन न मोडी. आता शेष म्हणजे काय? सेवित उच्चिष्टे संतांची उत्तरे आली मुखा वाटे अमृत वचने. संतांच्या मुखातून आलेले वचन हे अमृतासारखे, ते स्वीकारणं आणि त्यांच्या पद्धतीने त्या शब्दानुसार वागणं. नुसतं वागला तर त्याचं हित निश्चित होईल. हित होईल म्हणजे काय? दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होईल आणि परमानंदाची प्राप्ती होईल. पण कधी? त्यांच्या वचनाप्रमाणे जर वागला तर. एकाच मिनिटाचा दृष्टांत सांगतो, सर्व सेवा थांबून घेतो. ते आपल्याकडे ते नवीन गोरेच म्हणतात का आपल्याकडे? नवीन गोरे ते गाडीला असे झुपवतात आणि मग ते शिकवणीसाठी
मग ते वेष्टनी बिष्टनी घातलेल्या आणि मग ते असं ता असं म्हणतात आणि ता म्हणले की मग ते गोरे शिकवणीसाठी त्या रोडला पळवले आणि पळवल्यानंतर त्या गाडीवाल्याने जे गोऱ्या असे त्याच्या दाव्याला असं केलं जे गोऱ्याने उड्या मारल्या ह्या शपटी उड्या हाणल्या अशा जे गाडी पळायला लागली 120च्या स्पीडने गुरुजी नंतर ते गोरेच मग ते उधळल्यावर काही आवरण हा ते असं आवरायचा प्रयत्न करतो पण आवरल्या जाईनात महाराज का जाईनात ते गोरेच नवीन गोरे कधी कधी आवरल्या जात बरेच नवीन गोरे नाही आवरल्या जात नारायण भाऊ नाही आवरल्या जात घोडा आवरल पण गोरे नाही आवरायचे विठाला विठाला त्या गोऱ्याने जे उडी मारली महाराज ते असा आवरायचा प्रयत्न करतो पण गाडीवाल्याला काही गोरे आवरल्या जाईनात आणि ज्या रस्त्याने अरुण महाराज गाडी पळत होती ना त्या रस्त्यावरती एक लहान 5 वर्षाचं पोरगं उभं होतं त्याची आई तिथंच उभी होती काय करत होती ते हे लावत होती ते इकडं नसेल ते आपल्या इकडं नाही ते नगर भागात आहे मिस्त्री ती मिस्त्री ती तिकडे निषेध आहे बरं का लावून आहे ती तिकडे भागात लावतात कुठं पण लावतात ते कीर्तनात पण लावतात आणि मग ते हात कुठं पुसायचा पुढचीच्या साडीला असं होतं महाराज ऐका 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 आणि मग त्याची आई तिथे उभी ह्या गाडीवाल्याने बघितलं पोरग रस्त्यावर उभे अरुण गुरुजी त्याने आवाज दिला ए मावशी गोरे उदाला पोर बाजूला कर पोर बाजूला कर गोरे आवरला जात नाही ए मावशी आता तुम्ही म्हणसाल एवढं जोरात कोण ओरडतो आता ते दूर होतं ना मग ते आवाज जायला पाहिजे ना म्हणून मी जोरात ओरडतो का मग असं म्हणा त्यांनी मावशी गोरे उधळे पोर बाजूला कर आता ते स्वामीजी म्हणून त्याने स्वामीजी हसले त्याने आवाज जावा म्हणून स्वामीजी आवाज दिला ए मावशी गोरे उधळे पोर बाजूला कर मी कशासाठी सांगतोय ऐ वचनन मोडी बोलिले ते हा संतांच्या वचनाप्रमाणे जर वागला तर त्याच्या दुःखाची निवृत्ती होईल आणि त्याला परम सुखाची प्राप्ती होईल यासाठी सांगतोय मावशी गोरे उधळे पोर बाजूला कर पोर बरे आता ती पण गावात ती माळसाबाईच होती तिने अशी कमरेला ती पदर खोसला ती म्हणली काय रे तुझ्या का बापाचा रस्ता का रे मरू दे बर पोर दाखवते तुला रिसोर्टचं पोलीस स्टेशन आता ते काकुलतीला आलं बरं का आता थोडस अंतर राहिलं रामेश्वर बा आणि पुन्हा त्याने आवाज दिला ए मावशी तुझ्या पाया पडतो मला गोऱ्या आवरल्या जात नाही ते पोर बाजूला कर पोर मरेल ते म्हणली पोर मरू दे दाखवते तुला नगर नाही म्हणायचं आमचं नगर रिसोर्टचं पोलीस स्टेशन दाखवते तुला पुन्हा काकुलतीला म्हणला मावशी तुझ्या पाया पडतो मला गोऱ्या आवरल्या जात नाही ते पोर बाजूला कर ते म्हणली पोर बाजूला करत नाही बघते तुझ्याकडे मग नाही पोर बाजूला केलं गाडी पोराच्या डोक्याहून चाक गेलं पालीसारखं पोर तरफडून टोमॅटो सारखं त्याचं डोकं फुटलं पालीसारखं तरफडून पोर जाग्यावर मेलं मग भागवत महाराज वाव वाव पोलिसाची गाडी याला अटक केलं त्याला अटक केल्यानंतर मग ते काही दिवसांनी जामीन झाला जामीन झाल्यानंतर 5 वर्षांनी पुन्हा मग निकालाची तारीख लागली लगेच लागत असते ती नाही तर माझा निकाल लावसाल तुम्ही आता हा आणि मग निकालाची तारीख आली निकालाची तारीख आल्यानंतर माऊली त्यांनी सकाळी सकाळी उठला गजानन बाबाची पूजा केली गजानन बाबा माझी काही चुकी नव्हती हो ते त्या बाईला सांगत होतो मी पण त्या बाईने ऐकलं नाही माझ्यावर आता आळ आला मला कोर्टामध्ये जर मला शिक्षा झाली तर मला खडी फोडायला जावं लागेल तिकडे आमच्या येरोडा पोलीस स्टेशनमध्ये हे आता बाबा तुम्हाला वंदन करतो पूजा करून मनोभावे पूजा करून गेला कोर्टात गेल्यानंतर अगोदर पहिलं वकिलाच्या पाया पडा वकिलाच्या चरणावर दंडवत घातला वकील साहेब वाचवा भाऊ माझी काही चुकी नव्हती हो माझी काही चुकी नव्हती त्या बाईला सांगत होतो मी की गोरे उधळेत पोर बाजूला कर ती म्हणली की मरू दे पोर तुला दाखवते पोलीस स्टेशन काकुल त्याला येऊन बोलू लागलं म्हणून असं बोलायला मी ते मी सांगितलं पण ती नाही वकील म्हणले घाबरू नको मी तुला निर्दोष मुक्त करतो काळजी करू नको पण काय पण फी लागल किती 21,000 वकिलाची सांगितल्या वकिलाची सांगितली बरं का सर नाही परिणाम हा वकिलाची फी सांगितली 21,000 देतो साहेब देतो पण मला मुक्त करा काळजी करू नको पण मी सांगेल तसा बोलावं लागेल तिथं म्हणजे त्या जेजनी प्रतिस्पर्धी वकिलांनी काहीही विचारू दे प्रेमाने रागाने गोडीने काहीही विचारू दे
तुझं नाव, गाव, बापाचं नाव, आडनाव, तालुका काहीही विचारू देतो, ते फक्त एकच म्हणायचं, काय बुईंग. काय 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 बुईंग. बर साहेब, दुसरं काहीच बोलायचं नाही, अजिबात बोलणार नाही साहेब. वचन न मोडी बोलिले ते. वडिलाचं नाव विचारलं तरी हेच, काही विचारू दे तू बुईंग म्हणायचं. वचन न मोडी बोलिले ते. कोर्ट भरलं, ऑर्डर ऑर्डर. आणि मग ते तिकडं उभं, ती बाई तिकडे कटघरात उभी, हे गाडीवाला इकडं एका कटघरात उभा, वकील दोन उभे, काही प्रेक्षक लोक बसलेले. आणि मग तारखेला सुरुवात झाली, त्या अनाउन्स कारवाई सुरू की जाय. आणि मग कारवाई सुरू झाली. त्या वकिलांनी विचारायच्या अगोदर जजनीच विचारलं त्याला, गाडीवाल्याला, काय रे काय नाव तुझं. त्यांची भाषा अशीच असते, काय रे काय नाव तुझं. नाव काय. कोर्ट आहे महाराज, कोर्टात माणसं लय भय वाटतं. नाव काय तुझं. बुईंग. काय बुईंग. यांना आता कीर्तनाचा करंट लागलाय एवढ्या वेळात. आतापर्यंत काय मी काय वांगे सांगत होतो. ऐक रे. आता यांना करंट लागला. बरं वा बरा, एवढं का होई नाही. एक घडी आधी में पुण्यात तुलसी संगत साधू की कटे कोटी अपराध. ऐका लक्ष का पुरो. ऐका वा. काय नाव तुझा. नाही तुम्ही बोललं का. ऐका मला ती पण मलाच बोलू द्या. ऐका उत्तावळ जरा शांत राहा. हो तुम्ही फक्त प्रेक्षक म्हणून राहा. इकडे बा. ए पुरो बोल नका. काय नाव तुझा. काय नाव तुझा. बुईंग. नाव विचारतो, नाव तुझं. बुईंग. वडिलाचं नाव. बुईंग. आडनाव. बुईंग. या बाईचं पोर तूच मारलं का 5 वर्षापूर्वी. बुईंग. तुला बोलता येत नाही का. मुक्का आहे का तू. या बाईचं पोर 5 वर्षापूर्वी तूच मारलं का. बुईंग. मी तुला प्रेमाने विचारतो, या बाईचं पोर तूच मारलं का 5 वर्षापूर्वी. बुईंग. तुला बोलता येत नाही का. बुईंग. मुक्का आहे का तू. बुईंग. वकील साहेब तुमच्या कॅन्डिडेटला बोलता येत नाही का. तो मुक्का आहे का. कोणता प्रश्न विचारतो तो बुईंगच म्हणतो. नाव काय तुझं. बुईंग. आडनाव. बुईंग. गावाचं नाव. बुईंग. या बाईचं पोर तूच मारलं का. बुईंग. याला बोलता येत नाही का वकील साहेब. मुक्का आहे का तो. ते झालं गप, पण या बाईलाच नाही दम निघला. ती बाई म्हणली, वकील जज साहेब अहो चांगलं बोलतोय ते. चांगलं बोलतोय कशावरून. कशावरून म्हणजे माझ्याच गावचा पेनबोरीचा आहे तो. हा पण तो चांगलं बोलतो कशावरून. कशावरून. अहो 1 किलोमीटर पासून म्हणत होता, मावशी गोरे उधळले पोर बाजूला कर. गोरे उधळले पोर बाजूला कर. आणि तुम्ही कुठे होत्या. मी तिथंच होते रोडच्या काठाला. काय करत होत्या. मिस्त्री लावत होते. बरं मग मी त्याला म्हटलं मरू दे पोर, दाखवतो तुला रिसोर्टचं पोलीस स्टेशन. म्हणजे मावशी तुला तो म्हणत होता की गोरे उधळले पोर बाजूला कर, तरी तू पोर बाजूला केलं नाही, म्हणजे पोर मारायला कारणीभूत तो नाहीये, तू आहेस. ए जा रे बाबा, सुटला तू मुक्त, जा. झालं कोर्ट सुटलं. विजूभाऊ बाहेर आला आणि वकिलाचे पाय धरले त्यांनी. म्हणला वकील साहेब वाचलो भाऊ तुमच्यामुळे, नाही तर खडी फोडायला गेलो असतो. वकील साहेब म्हणले, अरे आमचं निमित्त असतं, सत्यमेव जयते. पण वकील साहेब वाचलो तुमच्यामुळे, पण आता जातो मी, पेनबोरीला निघलो, येतो मी. वकील साहेब म्हणले, माझी ती 21,000 रुपये फी. तो म्हणला बुईंग साहेब. वकील साहेब म्हणले, मूर्खा ती बुईंग फक्त कोर्टापुरती ठरली होती. तो म्हणला, तुमचं ठरलं असेल कोर्टापर्यंत, पण माझं ठरलंय काय. वचन न मोडी बोली कोर्टापुरतं, पण माझं ठरलंय वचन न मोडी बोलिले ते. ऐका, दृष्टांत संपवतो. सामान्य वकिलाच्या सांगण्यानुसार एक आरोपी वागला तर कोर्टातून निर्दोष सुटला आणि घरी गेला. ऐका, म्हणजे दुःखाची निवृत्ती झाली त्याच्या आणि सुखाची प्राप्ती झाली. आता ऐका, तसंच हे जगत हे कोर्ट आहे. भूमिका लक्षात घ्या. जगत हे कोर्ट आहे. ईश्वर न्यायाधीश आहे. तुम्ही आम्ही जीव आरोपी आहोत.
आणि संत हे इथले वकील आहे. पुन्हा एकदा भूमिका सांगतो. जगत हे कोर्ट आहे, ईश्वर न्यायाधीश आहे, तुम्ही आम्ही जीव आरोपी आहोत. आणि गजानन बाबा सारखे संत इथे वकील आहेत, स्वामी सारखे संत इथले वकील आहेत. जीव रूपी आरोपीला जगत रूपी कोर्टामध्ये ईश्वर रूपी न्यायाधीशासमोर जर निर्दोष मुक्त व्हायचा असेल तर त्यांनी वकील रूपी संताची कास पकडायची आणि ते सांगतील तसं वागायचं. त्याच्या दुःखाची निवृत्ती होईल आणि परमानंदाची प्राप्ती होईल. म्हणून त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा गोपाळ कुमारी Thank you.